परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायकं गुरुनं साकृतं येषां चरण संजय जीवामुक्ता भवते साकृतं शिवख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भवन्दे ज्ञान प्रताप भगवान श्रीरंगनाथ गुराज जरा उंच पाहिजे तर असं खाली वाकून बोलावं आणू का मग? आणखी जमते केवढं हाँ दृष्टांत जैसे अंधकार में कुंडे से मृत्तिका अथवा लोह का पात्र ढका धरा हुए तहा दंड से कूड़े को फोड़ी भी गिरे पीछे दीपक का बिना उस निरावरण पात्र का भी प्रकाश होवे नहीं किंतु दीपक से प्रकाश होवे है। तैसे अज्ञान से आवृत्त जो घट ताके आवरण को वृत्ति भंग भी करे है तथापि घट का प्रकाश होवे नहीं। काहे ते घट तो स्वरूप से जड़ है और वृत्ति भी जड़ है। ताका आवरण भंग मात्र प्रयोजन है। तासे प्रकाश होवे नहीं याते घट का प्रकाश आभास है। हाँ असं याच्यामध्ये अगोदर थोडासा विचार घ्या लक्षात। तो याचा विचार सांगतो। याच्यात फलव्याप्ती आणि निवृत्तीव्याप्ती आहे। वृत्तीव्याप्ती म्हणजे पदार्थाच्या आकाराची वृत्ती होणं, आवरण निवृत्त करणं, आणि फलव्याप्ती म्हणजे त्या पदार्थाचं ज्ञान होणं। पदार्थाच्या ज्ञानाला फलव्याप्ती होणं, पदार्थाच्या आकाराची वृत्ती झाली, त्या आकाराची वृत्ती झाल्यामुळे आवरण नाहीचं झालं, म्हणून जड पदार्थाच्या वेळेस, जड पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळेस वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्तीची गरज आहे। हे झालं त्यातला मुद्दा। आता तुम्ही जे वाचलं त्या वाचल्याप्रमाणे सांगू, वाचा आता। जैसे अंधकार में कुंडे से मृत्तिका अथवा लोह का पात्र ढका धरा हुए तहा दंड से कूड़े को फोड़ी भी गेरे पीछे दीपक विना उस निरावरण पात्र का भी प्रकाश होवे नहीं। हां आता काय झालं, अंधकारामध्ये राहिलेला एखादा घट म्हणा किंवा एखादं लोखंड पात्र घागर म्हणा, तिथं दोन्हीची गरज आहे। एक कसं आहे त्याच्यात जर थोडंसं विचार आहे, घट आहे हां, आणि त्या घटावर एक लोखंडी पात्र झाकलं गेलं, हां लोखंडी पात्र झाकलं गेलं। मग आता तिथं किंवा एखादं कोणतं दुसरं पात्र घ्या, त्या घटावर काहीतरी झाकण टाकलं कोणतं तरी, तर त्यावेळेस तिथं एक काठीची गरज आहे। ती काठी त्या घटावरचं आवरण काढते किंवा ते काय असेल ते फोडते, आणि देव आहे तो त्याचा प्रकाश करतो, म्हणजे त्याचं ज्ञान करून देतो, कळलं जातं। तसं इकडं बाह्य पदार्थ जाण्याच्या वेळेस साभास अंतःकरणाची वृत्ती तिथं जाते, आणि साभास अंतःकरणाची वृत्ती गेल्यानंतर त्या वृत्तीकडून त्या पदार्थावरचं आवरण निवृत्त होतं, आणि आभास जो आहे तो आभास त्या पदार्थ ज्ञान करून देतो किंवा त्याला ज्ञान होतं। किंतु दीपक से प्रकाश होवे है। तैसे अज्ञान से आवृत्त जो घट ताके आवरण को वृत्ति भंग भी करे है।
तथापि घट का प्रकाश होवे नहीं। काहे ते घट तो स्वरूप से जड़ है और वृत्ति भी जड़ है, ताका आवरण भंग मात्र प्रयोजन है, तासे प्रकाश होवे नहीं, याते घट का प्रकाशक आभास है। म्हणून तर घटही जड आहे आणि वृत्ती जड आहे, पण वृत्ती सत्वगुणाचं असल्यामुळे ते आवरण निवृत्त करू शकते आणि त्यातला जो आभास असणारा वृत्तीचा तो आभास त्या पदार्थ ज्ञान होतं किंवा त्या पदार्थ ज्ञान करून देतो। नेत्र का विषय जो वस्तु है ताके प्रत्यक्ष ज्ञान की यह रीति कही, और श्रवणादिक का जो विषय है ताके प्रत्यक्ष भी रीति ऐसे ही जाणी लेणे। आता एकच उदाहरण सांगितलं, डोळ्याचा विषय सांगितला, तसं 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यामध्ये डोळा ज्ञानेंद्रिय त्याचं एक प्रक्रिया दाखवली, आणि तसंच 5 ज्ञानेंद्रियापैकी 4 ज्ञानेंद्रियाचा विषय असंच घ्यायचा लक्षात। श्रवणाचा तोच विषय घ्यायचा, घ्राणाचा तोच विषय घ्यायचा, जिव्हाचा तोच विषय घ्यायचा। 3 झालं, आणखीन चौथं कोणतं राहिलं गडे? स्पर्श। तो त्याचा तोच विषय घ्यायचा। म्हणून एकाच इंद्रियाचा व्यवहार दाखवला आणि तसाच बाकीच्या इंद्रियाचा व्यवहार तेच घ्यायचा, पण ज्ञानेंद्रियाचा मात्र, कारण ज्ञानेंद्रियाद्वारे वृत्ती बाहेर जाते पदार्थापर्यंत आणि पदार्थाचं आवरण निवृत्त करते आणि त्याच्यात असणारा जो आभास, तो आभास त्या पदार्थात ज्ञान करून देतो। एक स्थूल रीतीने त्याची मांडणी सांगितली। वृत्ति और घट दोनों एक देश में स्थित होने ते घट का ज्ञान प्रत्यक्ष कहिए है। हां, इथंच एक गंमत आहे। वृत्ती आणि पदार्थाचं एक दिशेचं होतं, एका दिवशी राहतात। पदार्थ आणि पदार्थाचा संबंध गेलेली वृत्ती तिथपर्यंत गेल्यामुळे दोन्ही एकच देश आला ना। घट ज्या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणी वृत्ती गेली, पण दोन्हीचं एक देशित्व झाल्यामुळे उपाधी दोन्ही एक देशात असल्यामुळे त्याचं ज्ञान आवरण निवृत्त होतं आणि आभास त्याचं ज्ञान करून देतो। ज्ञान त्याला होतं, जे तोडण्यापेक्षा होतं। और अंतकरण की वृत्ति तो घटाकार होवे और घट के संग वृत्ति का संबंध न होवे, किंतु अंतर ही वृत्ति होवे, सो घट का परोक्ष ज्ञान कहिए है। आता वृत्ती तिथपर्यंत गेले, कुठं घटापर्यंत गेले, तरी पण त्या पदार्थाचं ज्ञान अंतःकरणाचं होतं। ते कसं होतं तर वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराचे होऊन पटकन परत फिरते आणि त्या अंतःकरणामध्ये स्थिर होते। आभास अंतःकरणात असल्यामुळे त्याला तिथं ज्ञान होतं, असं एक मत आहे एका शास्त्रकारांचं। परोक्ष ज्ञान का? हां, तर परोक्ष आहे, कारण पदार्थ बाहेर आहे ना आणि अंतःकरणाची वृत्ती आत आहे, म्हणून ज्ञान आत होतं आणि जे ज्ञान आत होतं ते परोक्ष ज्ञान म्हणायचं। अपरोक्ष ज्ञानामध्ये पदार्थाचा वृत्तीचा संबंध असतो आणि परोक्ष ज्ञानामध्ये पदार्थाचा वृत्तीचा संबंध नसतो। परोक्ष ज्ञानामध्ये वृत्तीचा आणि पदार्थाचा संबंध नसतो, अपरोक्ष ज्ञानामध्ये पदार्थाचा आणि वृत्तीचा संबंध असतो। यह घट है ऐसा अपरोक्ष ज्ञान का आकार है, और घट है अथवा सो घट है ऐसा परोक्ष ज्ञान का आकार है। हा घट आहे का तो घट आहे, आणि हा घट आहे, हा घट म्हणल्यानंतर वृत्ती तिथं पोहोचली किंवा नुसतं घट आहे, काहीतरी एक पदार्थ आहे, अंतःकरणाचाच विषय आहे। म्हणून आहे काहीतरी पदार्थ आहे हे परोक्षवाचक ज्ञान आहे, ते काढून घ्या अगोदर काय असेल ते काढते, म्हणजे वृत्ती भंगते आणि वृत्तीचा संबंध हा घट आहे म्हणल्यानंतर तिथं अपरोक्ष ज्ञान होते। यद्यपि स्मृति ज्ञान भी परोक्ष ज्ञान ही है। हां, कोणतं ज्ञान? स्मृति ज्ञान। बरं, हां। तथापि स्मृति ज्ञान और संस्कारजन्य है, और स्मृति ज्ञान तो संस्कारजन्य है, और अनुमिति आदि परोक्ष ज्ञान प्रमाणजन्य है। हां, आता त्याच्यामध्ये स्मृती ज्ञान हे परोक्ष आहे असं म्हणतात ते, पण स्मृती ज्ञान परोक्ष का म्हणलं
पदार्थ बाहेर आहे म्हणून पदार्थाचा स्मृती ज्ञानाचा विषय नाही. आणि दुसरे एक अनुमान प्रमाण आहे, त्याला अनुमिती म्हणतात. अनुमिती म्हणजे अनुमान प्रमाणाकडून जे ज्ञान झालं त्याला अनुमिती म्हणावं. ते अनुमान कसं, अनुमान कशाला म्हणायचं आहे, तर डोंगरावर अग्नी आहे, पण डोंगरावर अग्नी आहे कशावरनं, तर तिथं धूर दिसतो म्हणून. जिथं धूर आहे तिथं अग्नी असतो, म्हणून त्याला अनुमान प्रमाण म्हणावा. अनुमान प्रमाणापासून धुराच्या संबंधाने तिथं अग्नी आहे असं ज्ञान होतं. आता इथं पक्ष काय, धूम काय, हे विषय पुढे वेगळा येईल तेव्हा. हां प्रत्यक्ष नवीन विषय सुरू झाला आता. हां प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ति और अनुपलब्धि प्रमाण का कथन. आता ही ज्ञानाचं प्रकरण सांगताना प्रमाणाची गरज आहे. 6 प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे साधन. आता त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी असे 6 प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे पदार्थाचं ज्ञान करून देण्याचे साधनं. ते साधनं 6 प्रकारचे आहेत. त्या 6 प्रकारचे नाव इथं सांगितले तुम्हाला. पहिलं कोणतं, प्रत्यक्ष. प्रत्यक्षचे कसं, 5 ज्ञानेंद्रियाच्या संबंधाने जे ज्ञान होतं पदार्थ त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. जसं रूपाचं ज्ञान तुम्हाला प्रत्यक्ष आहे, शब्दाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे. मग प्रत्यक्ष ज्ञानामध्ये विषयाचा आणि वृत्तीचा संबंध असतो. ज्ञानेंद्रियद्वारे ज्या पदार्थाचं ज्ञान झालं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. चला आता त्याच्यामध्ये बारीक सूक्ष्म प्रकरण आहे, पण इतकं नको सांगायला. हां प्रमाण के प्रसंग से हम प्रमाण निरूपण करे हे. आता इथं प्रमा म्हणजे अपरोक्ष ज्ञान. त्या अपरोक्ष ज्ञानाकरता प्रमाणाची गरज आहे, म्हणून आम्ही प्रमाणाचं इथं निरूपण करायला लागलो, विस्तार करायला लागलो. नाहीतर प्रमाणाची एवढी काही गरज नाही. पण प्रमा म्हटलं, प्रत्यक्ष प्रमा म्हटलं, पण दुसऱ्या अपरोक्ष ज्ञान म्हटलं तिथं प्रमाणाची गरज आहे. प्रमा म्हणतात ज्ञानाला, त्याच ज्ञानाला दुसऱ्या भाषेत ज्ञान म्हणावं. मग परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान त्याला शास्त्रीय भाषा प्रमा म्हणावं. प्रत्यक्ष प्रमा, परोक्ष प्रमा शास्त्रीय भाषा आहे. पण प्रमा म्हणजे काय, ज्ञान. तर ते आता प्रमा म्हटल्यानंतर प्रमा शब्द कशामुळे आला, तर प्रमाणजन्य म्हणून. काय प्रमाणजन्य म्हणून. आणि प्रमाणजन्य म्हटल्यानंतर त्या प्रमा होत असते. प्रमामध्ये ज्ञान होतं प्रमाणजन्य. हां रूपाचं ज्ञान कोणा प्रमाणाने होतं, डोळा. तरच वा. हां चौरवाक्य जो है सो एक प्रत्यक्ष प्रमाण अंगीकार करे है. हां कोणतं वाक्य, चौरवाक्य. 4 वाक्य असेल. 4 वाक्य जो है हां सो एक प्रत्यक्ष प्रमाण अंगीकार करे है. आता हे 4 वाक्य म्हणजे आत्ताचे राजवटी. आता जे 4 वाक्य म्हणजे हे नास्तिक लोक, 4 वाक्य म्हणजे बौद्ध लोक, जैन लोक, याला 4 वाक्य म्हणावं. हां आणि 4 वाक्याचं एकच मत आहे, त्यांनी एकच प्रमाण स्वीकारलं आहे, ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे 5 ज्ञानेंद्रियांचे जे विषय प्रत्यक्ष होतो तेवढेच खरं, बाकीचं काही खरं नाही. प्रत्यक्ष जे आहे तेच खरं आहे. पण ते देहालाच आत्मा म्हणतात. म्हणून माऊली म्हणतात, देह खंड नाम आत्मा हे परिचय प्रमाण ढवळूच नाही. हे 4 वाक्याचं असं मग देहालाच आत्मा म्हणतात आणि याच्या पलीकडे त्यांची बुद्धी जातच नाही. याला 4 वाक्य म्हणावं. 4 वाक्याचा अर्थ एवढं, 4 वाक्याच्या अलीकडे आलेला देहाला आत्मा म्हणणारा हा 4 वाक्य. मग त्यात जात नाही, धर्म नाही, आचार नाही, विचार नाही. मग खावं प्यावं, तूप काढावं, कर्ज करावं, मजा मारावं हीच खरं. कशाचा मोक्ष, कशाचा धर्म, कशाचं काय, कशाचा नरकवास काय नाही. मानव एक जात आहे आणि मानव जाताला जात गोत नाही. हे जे कसं जसं जमलं तसं, कोणाची मुलगी कोणी केली तर पाप पुण्य नाही, कोणाचा मुलगा कोणी पद केलं तर त्यात पाप पुण्य नाही. देहालाच आत्मा म्हणतात, आत्मा दुसरा नाही. आणि शियाला 4 वाक्य म्हणतात.
आणि 4 वाकांनी एकच प्रत्यक्ष प्रमाण मानलं. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे दिसेल तेच खरं आहे. हां, लक्षात आलं का? हां, टिप आहे. हां, वाचा ना. जाके मत में 5 भूतन का अंगीकार है, हाँ। ऐसे जो देहात्मवादी हां वे लोकायत कहिए है. हा बस अध्यात्मामध्ये पंचमहाभूतालाच मानलं झालं. त्याच्यानंतर माया नाही, अज्ञान नाही, काही नाही. पंचमहाभूते प्रत्यक्ष आहेत आणि तेच खरे आहेत झालं. तैसे विलक्षण जे आकाशविना चारी भूतन का ही अंगीकार करे है. आणि तसेच त्यांनी 4 भूताचाच मान स्वीकार केला, आकाश या भूताचा स्वीकार नाही केला. ऐसे जे देहात्मवादी वे 4 वाक कहिए है. मग असे जे 4 भूताचा ज्याने अंगीकार केला, त्याला 4 वाक म्हणावं. वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही 4 भूताचा अंगीकार केला, त्याला 4 वाक म्हणतात. 4 वाक म्हणजे 4 भूताचा ज्याने स्वीकार केला ते आकाश सोडून आकाश सोडून. कारण आकाश त्याला कुठं कळलं आहे? जे प्रत्यक्ष असेल त्याला 4 आणि तेच आत्मा आहेत. म्हणून याच्यामध्ये कोणी वायूला आत्मा म्हणलं, कोणी अग्नीला आत्मा म्हणलं, त्यांच्यातलेच मत बरं का. कोणी अग्नीला, कोणी जलाला आत्मा म्हणलं, कोणी पृथ्वीला आत्मा म्हणलं. पण ही निव्वळ बिनशेपटाचे गाढवं का? हे स्वबुद्धीने कल्पना केलेली आहे ना. यांच्या मनाला कुठलाही आधार नाही. हे एक बुद्धी कौशल्य आहे आणि चालायचं. म्हणून 4 वाक म्हणून ही तर लिहिलं की देहखंडानामात्मा ईश्वर, देहखंडानामात्मा. आणखी काय आता येईना. या परीचे प्रमाण ढवळत नाही. देहालाच आत्मा म्हणायचे, याच्या पलीकडे त्यांची बुद्धी जातच नाही. कोणाची? हे 4 वाकाची. मग आता सध्या जी आहे ना, ते 4 वाकामध्ये धर्म नाही, 4 वाकामध्ये सदाचरण नाही, 4 वाक काहीच नाही. जे खावं, प्यावं, ल्यावं, नेसावं, करावं, कशाचं नरक, कशाचा मोक्ष काय नाही. फक्त एवढंच, खाणं पिणं मस्तीत राहणं. हे 4 वाक म्हणावं. आणि 4 वाक का नाव आलं? त्यांना 4 वाक का नाव आलं? 4 भूतं मानलेत म्हणून. 4 भूतं का मानलेत? त्यांचा प्रत्यक्ष अनुभव येतो म्हणून. हे कशामुळे सांगायला लागलेत? प्रमाण. हां, प्रमा कशी होते तर प्रमा म्हणजे त्याला प्रमाणाची गरज आहे. म्हणून आता प्रत्येक शास्त्रकारांनी कोणत्या शास्त्र किती प्रमाण मांडले याच्याबद्दल विचार चालू आहे. तर पहिले 4 वाक घेतलेत, प्रत्यक्ष प्रमाण घेतलं. 4 वाक का घेतले? तर सध्या जगतामध्ये 4 वाकाची बुद्धी किंवा 4 वाक किंवा जे प्रत्यक्ष विषय आहे तिथंच थांबलेले आहेत म्हणून 4 वाक. आणि प्रत्यक्ष विषयामध्ये थांबलेले ते 4 वाक. आता कसं आहे पुन्हा कळण्याकरता बरं का. माणसं इमारतीला पाहतात ना, काय इमारत बांधली, काय इमारत बांधली, 4 वाक म्हणावं. इमारत कशाची ही सुद्धा त्यांना कळत नाही. आता याच्यावर किती मला सांगता येईल, पण त्या विषय सोडून. आणि ही 4 वाक म्हणजे का नाही, त्याला काहीच अर्थ नसतो. आणि ते जर म्हणलं ना हे 4 वाकात तुम्ही विचारलं 4 वाकाची उत्पत्ती कशी झाली, तर निसर्ग म्हणतात. निसर्ग म्हणजे आपोआपच होणं. निसर्ग या वादाचं मत, ह्या 4 वाकाचं मत आहे ते निसर्ग म्हणतात. निसर्ग म्हणजे आपोआप होणं. आता आपोआप होण्यावर किती खंडन करता येईल याच्यावर. हो, मग त्याला एकच सांगायचं, स्वयंपाक करूच नको ना, आपोआप होतो ना स्वयंपाक, कशाला करायला लागलास. निसर्ग म्हणजे आपोआप होणं, आपल्या हातात काही नसणं. हे म्हणणं फक्त शास्त्र म्हणून तुकोबाराने सांगितलं, ऐका भाविकजन. हे बिचारे सात्विक लोक तुम्ही काय करा, ऐका भाविकजन. कोण होणार कोण भाविक आहे ते, त्यांनी तार्किकाचा टाका सांगा. हे जे तार्किक असणार आहे, बुद्धिवंत असणार हे. आता हे कोण बुद्धिवंत आहेत? अरे खूप लोक आहेत, पण त्या उपयोग नाही. त्यांच्यासारखा पैसावाला कोणीच नाही.
म्हणून तर त्यांच्या पैशाने माणसं आकर्षित करतात. मग या 4 वाकामध्ये ख्रिश्चन झाले, या 4 वाकामध्ये इंग्रज आले, या 4 वाकामध्ये आता जे काय रे बघ बुद्धम गतम शरणामी हे 4 वाकामध्ये आलेत. हे सगळे 4 वाक आलेत. कणाद और सुगत सुगत मत के जो अनुसारी है सो दूसरा अनुमान प्रमाण भी अंगीकार करे है. आता कणाद एक ऋषी आहेत आणि दुसरं सुगत एक आहेत. आता सुगत हे नास्तिकातलेच एक शिष्य आहे गौतमचा. त्यांचा बौद्ध मत बुद्ध मत बौद्ध मताचाच एक सुगत आहे, एक योगाचार आहे, एक वैभाषिक आहे आणि क्षणिक विज्ञानवादी. हे 4ही गौतम बुद्धाचे शिष्य आहेत. ही क्षणिक म्हणजे प्रत्यक्ष क्षणिकच आहे, त्याला काही खरं नाही असे मानणारे हे सगळे नास्तिकाचे आहेत. पण त्याच्यामध्ये काही लोकांनी काय म्हणलं अनुमान. अनुमान म्हणजे तर्काला काही जागा दिली. अनुमान म्हणजे एक तर्क. कसं तर्क आता सांगितलं ना तुम्हाला. तर्काने काही गोष्टी करतात ना, पण त्याच्याच बी नास्तिकाचा तर्क शास्त्रीय तर्क. तुमच्या बुद्धीला काही आधार आहे का पाठीमागे, तर ते तर्क आस्तिक आहे, योग्य आहे. आणि नुसते बुद्धी आहे त्याला काही आधार नाही असा जो तर्क तो नास्तिकाचा आहे. तुमच्या बोलण्याला काही पाठीमागे आधार जर असेल तर तुम्ही आस्तिक तार्किक. आणि जर तुमच्या बोलण्याला तर्काला जर काही आधार नसेल तर ते नास्तिकाचा तर्क. काहे ते एक प्रत्यक्ष ही प्रमाण अंगीकार करे तो तृप्ति के अर्थी की भोजन विषय प्रवृत्ति नहीं होवेगी. हो काहे ते अभुक्त भोजन विषय तृप्ति की हेतुता का प्रत्यक्ष प्रमाण जन्य प्रत्यक्ष ज्ञान हे नहीं. हो आता तृप्ती जी होती है ना, जेवण झालं तृप्ती होती की नाही. मग आता तृप्ती ही कोणत्या प्रत्यक्ष इंद्रियाचा विषय कुठे. म्हणून तृप्ती ही अनुमानाचा विषय. म्हणजे स्वयंपाक ही प्रत्यक्ष आहे, पण स्वयंपाक कशाकरता करायचा, तृप्ती होती म्हणून. मग स्वयंपाक प्रत्यक्ष आहे, त्याच्यातून काय होतं तर तृप्ती होती. तृप्ती ही प्रत्यक्ष इंद्रियाचा विषय नाही, तृप्ती ही अनुमानाचा विषय आहे, तर्काचा विषय आहे. म्हणून तृप्तीला काय त्यांनी घेतलं, कोणतं प्रमाण घेतलं, अनुमान. आहे का नाही, आहे ना तेच अनुमान. आणि अनुमान या शब्दाचा अर्थ काय, तर्क. हे केल्यावर असं होईल, हे केल्यावर असं होईल. काय केल्यावर नोकरी लागलो पैसा मिळेल तर काय, पण नोकरी लागल्यावर पैसा मिळेल निश्चित कशा नाही झालं. पण एक प्रत्यक्षावरून तर्क केलं त्याच्या फलावरून. पण हे बी कोणाचा, नास्तिकाचंच. नास्तिक या शब्दाचा अर्थ कशाला म्हणावा, जे वेदाला मानित नाहीत, ज्यांना चेतन कळत नाही, ज्याला देव कळत नाही, ज्याला आचार कळत नाही, नुसते बुद्धीचे तारे चालतात, त्याला नास्तिक म्हणावं. आणि ज्यांनी शास्त्राच्या द्वारे तर्क केला ते आस्तिक. मग कशावरनं, अरे देवच नाव घे म्हणजे काय होईल, देवच नाव घेतलं. देवच नाव घेतल्यावर तुला अखंड सुख मिळेल, अटकल आहे. त्याला शास्त्रीय भाषेत साधूंच्या घरच्या अनुमान प्रमाणाला अटकल म्हणावं, त्याला युक्ती म्हणावं. तुका म्हणून युक्तीची खोली, युक्ती म्हणावं. आस्तिक तार्किक बरं का, आस्तिक अनुमानाला बरं का, त्याला आणखी काय म्हणा, युक्ती म्हणावं, अटकल म्हणावं. पण ह्या लोकांना अटकल नाही, काही नाही, नुसतं ह्याच्यावरून. हे कशा म्हणून सांगायला लागले, प्रमा म्हणजे ज्ञान. आणि ज्ञान होतं ते प्रमाणाने होतं. मग आता ते प्रमाणाचा विचार आहे. त्याच्यामध्ये बुद्धाने पहिलं प्रत्यक्ष प्रमाणच मांडलं, दुसरं मांडलं नाही. त्याच्यानंतर दुसरी करणार त्याने दुसरं प्रमाण मांडलं, अनुमान. याते भुक्त भोजन
भुक्त भोजन में अनुभव जो करी है तृप्ति का हेतुता, सो अभुक्त भोजन में भी अनुमान से जानी के तृप्ति की अर्थी की भोजन में प्रवृत्ति होने ते अनुमान प्रमाण भी अंगीकार करा चाहिए. हो. आता भूक लागल्यानंतर अरे भूक लागल्यानंतर जेवलो तर तृप्त होईल. अभुक्त म्हणजे जेवण नाही ना झालं. मग जेवण झाल्यानंतर तृप्ती होईल ना. पण अभुक्तामध्ये बी अनुमान ते सिद्ध होतं, कारण भूक लागली आज जेवावं लागेल आणि जेवल्यावर काय होईल, तृप्ती होईल. म्हणून हे अनुमान याला तर्क म्हणावं. मग हे सुद्धा ज्ञान प्रमाणजन्यच आहे, म्हणजे अनुमान प्रमाणजन्य आहे. इस रीति से कणाद और सुगत मत के अनुसारी प्रत्यक्ष और अनुमान दो प्रमाण अंगीकार करें. अशा रीतीनं सुगत आणि कणाद यांनी दोनच प्रमाण मानले झालं. कणाद बहुतेक हे आपलं ह्याचंच असतं, अस्तिकच नाही आहे नंतरचं कन्नीभूक. हां. सांख्य शास्त्र का करता जो कपिल है ताके मत के अनुसारी तीसरा शब्द प्रमाण भी अंगीकार करे है. हां. आता तिसरे जे कपिल आहेत त्यांनी तिसरं प्रमाण मानलं. कणाद आणि सुगतने दोन मानलेत, प्रत्यक्ष आणि अनुमान. कणादने अनुमान म्हणलं, सुगतने अनुमान म्हणलं. आता सांख्यशास्त्राचे करते कपिल त्यांनी शब्द प्रमाण म्हणलं. सांख्यशास्त्र म्हणजे जगताचं कारण प्रकृती आहे, प्रकृतीपासून पंचमहाभूत होतात असे जे मानणारे सांख्य कपिल त्यांनी तिसरे शब्द प्रमाण म्हणलं. कशावरून आहे का नाही, कशावरून शब्द मानलं. अरे तुम्हाला भूक लागली, तुम्हाला जेवण केल्यानंतर तृप्ती होते, ही गोष्ट खरी आहे. पण हे तुम्ही शब्दाने कळायला आलं का कसे रे, शब्दाने आहे का नाही. म्हणून शब्द प्रमाणाची गरज आहे. हां. चार वाक्य में पहले एक नंबर. हां हां. चार वाक. हां. सांख्य शास्त्र का करता जो कपिल है ताके मत के अनुसारी तीसरा शब्द प्रमाण भी अंगीकार करे है. हो सांगितलं ना ते काय ते? हां. कारण जो प्रत्यक्ष और अनुमान दो ही प्रमाण अंगीकार करे तो देशांतर विषय जाका पिता मरी गया होवे ताकू कोई यथार्थ वक्ता आने के कहे तेरा पिता मरी गया है, तब श्रोता को पिता के मरने का निश्चय नहीं हुआ चाहिए. हां. आता इथे हां बरं. हां चला. देशांतर विषय स्थित पिता के मरण का ज्ञान प्रत्यक्ष और अनुमान करके बने नहीं. है ना. इस रीति से कपिल मत के अनुसारी प्रत्यक्ष और अनुमान और शब्द तीनही प्रमाण अंगीकार करे है का नाही. लांब देशाला नुकसान झाली, मग तुम्हाला हे प्रत्यक्ष आहे का नुकसान नाही. त्याचं तर्क करता येतो का, मग तिथं कशी गरज आहे शब्दाची. म्हणून शब्द ही कपिलांनी मानलं तिसरं प्रमाण. चौथा न्यायशास्त्र का करता जो गौतम है ताके मत के अनुसारी उपमान भी चतुर्थ प्रमाण अंगीकार. आता ही गौतम ऋषीवर का वेगळं, तो गौतम वेगळा आणि गौतम ऋषी वेगळे. कारण गौतम पद आलं का नाही दोनदा. गौतम तो बुद्ध गौतम तो वेगळा, तो नास्तिक. आणि गौतम ऋषी कुठले, हे गोदावरी ज्यांनी आणली ती. हे गौतम ऋषींनी तपश्चर्या केली ह्याच्यावर ब्रह्मगिरीवर, त्यांनी आणले हे. म्हणून हे मी का सांगायला लागलो, गौतम ऋषी त्यांनी उपमान प्रमाण मानलं. हां. उपमान प्रमाण अंगीकार करे काहे ते प्रत्यक्ष अधिक तीनही प्रमाण अंगीकार करे तो ज्या पुरुषाने गवई नहीं देखा है और वनवासी पुरुष से ऐसा श्रवण किया है गौ के सदृश गवई होवे नहीं, सो पुरुष जो वन में चला जावे और गवई को देख लेवे, तब वाकु वनवासी पुरुष ने कहा जो गौ के सदृश गवई होवे है, यह वाक्य ताके अर्थ का स्मरण होवे है. ता स्मृति से अनंतर पुरुष को ऐसा ज्ञान होवे है यह पशु गवय है, ऐसा ज्ञान नहीं हुआ चाहिए. याते ऐसे विलक्षण ज्ञान का हेतु उपमान प्रमाण भी अंगीकार करे. हो. गवय म्हणजे एखादा रानातला माणूस, तर रानातला एक गव नव्हतं, एक प्राणी आहे, तो गाईसारखाच असतो. आणि त्याने गावात आलं, काही लोक अरे गवय म्हणजे गाईसारखं आहे ना, प्राणी. आता तो एखादा गावातला माणूस गेला रानात का ह्याच्यात,
त्याला ते गव पाहिला, अरे त्या ते ग्रस्तांसाठी गव ही गायीसारखं आहे. आता गाय ही झालं उपमय, आणि ती झालं उपमय झालं, आणि उपमान देणार आहे. म्हणजे याच्यासारखं ते आहे, याच्यासारखं ते आहे. म्हणून हे गौतम ऋषीनं चौथं प्रमाण मांडलं. तिथं शब्दाचा उपयोग आहे, तिथं तर्काचा उपयोग आहे, त्याचा प्रत्यक्षाचा उपयोग. पण हे तिन्हीमध्ये तेवढेच भागत नाही, पण तिथं उपमान प्रमाण घ्यावं लागलं. याच्यासारखं ते आहे. याला काय म्हणायचं? उपमान. गवळ हा कसा आहे? गौसारखा आहे. गवळ हा प्राणी, रानातला पशु ही गायीसारखा आहे. गायीची उपमा गायीची बस. पूर्व मीमांसा का एक देशी जो भट्ट का शिष्य प्रभाकर है, हो. सो पंचम अर्थापत्ति प्रमाण भी अंगीकार करे. आता जमिनीचं करता न्यायशास्त्र पूर्वमीमांसक करता. पूर्वमीमांसक ही ऋषी कशी आहेत? जैमिनी आहेत. ही व्यासन शिष्य. त्यांनी पूर्वमीमांसा म्हणजे धर्मशास्त्र म्हणलं. धर्मशास्त्रामध्ये आचरण येतं, पवित्रता येते, असे जे मानणारे जैमिनी त्यांनी पाचवं प्रमाण मानलं म्हणजे अर्थापत्य मानलं. दिन में भोजन त्यागी पुरुष को स्थूल देखी के ऐसा ज्ञान होवे है, यह पुरुष रात्रि को भोजन करे है. तहा रात्रि भोजन विना दिन में भोजन त्यागी के विवेक स्थूलता बने नहीं. याते रात्रि भोजन का स्थूलता संपाद्य है, रात्रि भोजन संपादक है. संपादक जो रात्रि भोजन ताके ज्ञान का हेतु स्थूलता का ज्ञान अर्थापत्ति प्रमाण कहिए है. हो, माणूस जाड दिसतो पण जेवतच नाही. आता जेवत नाही का जाडजूड कशावर झाला मग? तर दिवसात जेवत नाही, संध्याकाळी जेवतो. म्हणजे या संपादकावरून ते संपादित जे असणारे जेवण त्याचं अर्थापत्तीप्रमाणे होतं. माणूस एवढं जाडजूड कसा पडलं? जेवतो ना. अरे जेवत आता नाही, सांगा गुरुजींच्या भाषेत दुसऱ्या. गुरुजी आमच्या भाषा, माणूस हागतच नाही रे, ढवत गेलं हाकतोय ते. इतक्या पाण्यात जातो हाकतो म्हणजे. अरे जेवतो ना, हागत कसं नाही, हाकतोय कुठं पाण्यात गेलो. तसं माणूस जाडजूड दिसतो, परंतु काही खात नाही. संध्याकाळी खातो. याला अर्थापत्य प्रमाणानं ह्याही 6 प्रमाणाचा उपयोग परमार्थामध्ये होतो, आणि 6 प्रमाणाचा उपयोग परमार्थाची गरज आहे ह्या प्रमाणाची. हे बघू आता तिथं आल्यावर. पण हे प्रमाण फक्त प्रमाणित ज्ञान 6 प्रमाणाने होतं, एवढं सांगायचं आहे ना. आणि जे प्रमाणजन्य असतं ते बिनचूक असतं. प्रमाणजन्य जे असतं ते बिनचूक असतं. म्हणजे 6 प्रमाणाने अधिष्ठान चेतन कसं आहे, जगत 6 प्रमाणे खोटं कसं आहे, ह्याच्याकरता 6 प्रमाणाची गरज आहे. ही 6 प्रमाण फुकट नाहीत. 6 प्रमाणाने परमार्थ कसा, भगवंताचं स्वरूप कसं ही बी कळेल, आणि याच्यापासून बी कळतं आहे. आणि जगताचं स्वरूप या 6 प्रमाणाने बी प्रत्यक्ष कसं आहे, अनुमानानं जग सिद्ध कसं होतं आहे, त्याला उपमा कोणते द्यायचे का येत नाही, उपमाची गरज नाही, हे सगळं येणार आहे ते. 6 पूर्व मीमांसक जो भट्ट है, सो श्रेष्ठ अनुपलब्धि प्रमाण भी अंगीकार करे है. आता पूर्वमीमांसक जे भट्ट असणार आहे त्यांनी 6वं प्रमाण मानलं, त्याला अनुपलब्धी प्रमाण म्हणावं. अनुपलब्धी प्रमाण म्हणजे अभावाचं ज्ञान करून देतं, त्याला अनुपलब्धी म्हणावं. अभावाचं वस्तू नाही. हां, ओ जे तुमच्याकडे ते अरे नाही, तर मग नाही शब्द अनुपलब्धी वाचक आहे. मग नाहीचं ज्ञान होतं का नाही? कशाने? नाही हे ज्ञानाचं कारण अनुपलब्धी प्रमाण आहे, नाही ज्ञानाचं, अभावाचं. हाँ, और वेदांत शास्त्र विषय भी 6 प्रमाण अंगीकार किए हैं. तर वेदांतामध्ये 6 प्रमाणाची गरज होती. अनुपलब्धि प्रमाण का प्रयोजन यह है, गृहादिकन के घटादिकन के अभाव का ज्ञान होवे है. तहा जा पदार्थ की प्रतीति नहीं होवे है, ताके अभाव का ज्ञान होवे है. अप्रतीति को अनुपलब्धि कहे है. घट की जो अनुपलब्धि कहिए अप्रतीति, ताते घट का अभाव निश्चय होवे है का नहीं? ऐसे पदार्थन के अभाव निश्चय का हेतु जो पदार्थन की अप्रतीति ताकू
अनुपलब्धी प्रमाण कहे हो करे हे. माणसाला शिंग आहे तो. हां काय म्हणताय वेळ आहे का शिंग असतं का माणसाला? मग शिंग नाही हे असं ज्ञान होतं ते अनुपलब्धी प्रमाणाने होतं. नाही वाचक पदार्थाचं अभाव दाखवणारं सहावं प्रमाण अनुपलब्धी प्रमाण आहे. मग इथं घट आहे घट नाही नाही हे अनुपलब्धी प्रमाणाने सिद्ध होतं. अभावाचं ज्ञान करून देणारं अनुपलब्धी प्रमाण आहे. अभावाचं ज्ञान करून देणारं अनुपलब्धी प्रमाण. तर माझे गुरुंनी सांगावं तळ हातात किती इंचीचा केस आहे? अनुपलब्धी प्रमाण गरज आहे का नाही? अभावाचं ज्ञान होतं का नाही? तळ हातात केस आहे का? पांढरा का नाही झालं. मग नाहीचं जे ज्ञान करून येतं अभावाचं जे ज्ञान करून येतं त्याला अनुपलब्धी प्रमाण म्हणावं. हां चला. प्रमाण और प्रमाद ज्ञान का लक्षण. हा बात झाली का आता? प्रमाण कशाला म्हणलं तर आतापर्यंत प्रमाण नाही केलं. आता त्या प्रमाणापासून जे ज्ञान होतं त्याला प्रमा म्हणावं असं त्याचा विचार आहे. त्याला उद्या घेतो जमलं ना. लाईट सगळीच गेली होत आता. ठोक. आजच्या लोक जड झालं असं ऐकायला.